तर विधान भवनात झालेली सुनावणी लाईव्ह का नाही झाली असा प्रश्न विचारलेला आहे जितेंद्र आव्हाडांनी। तेव्हा नार्वेकर कसे चिडले ते सुद्धा लाईव्ह बघता आलं असतं असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले। निकालाचं वाचन लाईव्ह होण्यावर आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर काउंटडाऊन सुरू झालेला आहे। या देशाच्या असं आहे की जर लाईव्हच करायचं होतं तर मग या साक्षी पुरावे झाले ते लाईव्ह करायला हवे होते ना। म्हणजे अध्यक्ष किती चिडतात, अध्यक्ष जजच्या भूमिकेत म्हणजे ज्यावेळेस क्रॉस होत होतं, आमदारांना प्रश्न विचारले जात होते तेव्हा मध्येच अध्यक्ष चिडायचे, कारण त्यांच्या चिडण्याचा काही संबंधच नाही। मग हे सगळं लाईव्ह जायला पाहिजे होतं ना। मग खरं स्वरूप समजलं असतं की ट्रायब्युनल म्हणजेच कोर्टात काय चालू आहे। आता तुम्ही काय निकाल वाचणार तो तुम्ही जगाला दाखवणार, म्हणजे तुम्ही या देशाच्या चीफ जस्टिस पेक्षा